समाज कल्याण भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असा हा टॉपिक घेऊन मी आलेला आहो. तो त्याचं नाव आहे टोपण नावे. मित्रांनो, आतापर्यंत बघा आपण बरेचसे टोपण नावे बघितलेले आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कधी न ऐकलेले टोपण नावे बघणार आहोत. यामधले बरेचसे प्रश्न हे विचारलेले आहे समाज कल्याण भरतीमध्ये. आता या ठिकाणी बघा, गोल्या घुबड कोण, म्हणजे गोल्या घुबड हे टोपण नाव कोणाचं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सर्व शिफ्टचे विश्लेषण करता कोणकोणते प्रश्न आलेले आहे त्याचंवाला सर्व वर्गीकरण करून आपण एक क्वेश्चन तयार केलेला आहे. पहिला प्रश्न बघा, गोल्या घुबड हे टोपण नाव कोणाचे आहे? तर गोल्या घुबड हे टोपण नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकरांना आणखी काय म्हटलं जातं ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. ओके, बघा, गोल्या घुबड हे टोपण नाव कोणाचं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि दादोबा पांडुरंग तरखटकर यांना काय काय म्हटलं जाते ते तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ऑप्शनचं सुद्धा थोडंसं ॲनालिसिस करू. विष्णू वामन शिरवाडकरांना कुष्माग्रज म्हटलं जाते, शेतू माधव पगडी यांना कृष्णकुमार म्हटले जाते आणि प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हटले जाते. लक्षात आलं? ओके, त्यानंतर आपण जाऊया साखरे बाबा. साखरे बाबा हे टोपण नाव कोणाचे आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साखरे बाबा आणि साखरे बुवा याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. साखरे बाबा हे टोपण नाव कोणाचं आहे? तर ते टोपण नाव आहे तर रामचंद्रपंत जोशी यांचं आलं. बघा, रामचंद्रपंत जोशी म्हणजे साखरे बाबा. आता नरसिंह चिंतामण केळकर म्हणजेच न ची केळकर यांना साहित्य सम्राट असं म्हटले जाते. त्यानंतर आहे काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज म्हटले जाते आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हटले जाते. आपलं प्रॉपर आन्सर येते साखरे बाबा हे रामचंद्रपंत जोशी यांचं टोपण नाव आहे. बघा, हे दोन प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट होते. याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रश्न ज्या काही शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहे. आता आपण लक्षात घेऊ याच्या व्यतिरिक्त कोणकोणते टोपण नावं आहेत. आपण जास्त तर या ठिकाणी बनवलं नाही क्वेश्चन्स, 6 ते 7च प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. त्याच्यानंतर मग सर्व टोपण नावाचं तुम्हाला दाखवून देतो की बाबा हे टोपण नाव यांचं आहे म्हणून. बाबूराव अर्नाळकर. बाबूराव अर्नाळकर या नावाने प्रसिद्ध असलेले रहस्यकथा लेखक कोण आहे किंवा कथाकार कोण आहे? दिनकर शंकरराव जवळकर आहे का? राम गणेश गडकरी आहे का? बाळ सीताराम मर्ढेकर आहे की चंद्रकांत सखाराम चव्हाण आहे? बघा, याचा प्रॉपर आन्सर येते मित्रांनो चंद्रकांत सखाराम चव्हाण. चंद्रकांत सखाराम चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या नावाने, या टोपण नावाने रहस्यकथा लिहित होती. आता याची जी ऑप्शन आहे त्या ऑप्शनमधून सुद्धा आपल्याला बरंचसं नॉलेज मिळते. जर आपल्याला विचारलं की आज्ञा वेताळ हे टोपण नाव कोणाचं, तर आन्सर येते दिनकर शंकरराव जवळकर. त्यानंतर आहे राम गणेश गडकरी हे विनोदी लेखन कोणत्या नावाने करत असे? तर आपल्याला आन्सर येते बाळकराम. सोबतच त्यांचं दुसरं नाव येतं टोपण नाव गोविंदाग्रज. त्यानंतर बाळ सीताराम मर्ढेकर म्हणजेच बासी मर्ढेकर यांचं टोपण नाव आहे मकरंद किंवा त्यांना निसर्गप्रेमी सुद्धा म्हटलं जाते. म्हणजेच आपण ऑप्शनमधून सुद्धा बरंचसं नॉलेज घेत आहोत. तिसरा प्रश्न या ठिकाणी संपतो. चौथा प्रश्न बघा, चंद्रहास असेल, रत्नपारखी असेल, शरदचंद्र आहे आणि सुहास आहे या टोपण नावांनी कोणी लेखन केलेले आहे? म्हणजेच कधी कधी चंद्रहास नावाने पण करायचे, रत्नपारखीने सुद्धा करायचे, शरदचंद्र आणि सुहास या चारही टोपण नावाने ते लेखन करायचे असे कोण? नारायण मुरलीधर गुप्ते आहे का? मुळीच नाही. तुम्हाला माहीत आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं नाव काय? बाळकृष्ण अनंत भिडे आहे का? नारायण श्रीपाद राजहंस आहे का? तर आन्सर काय येणार आहे विठ्ठल हरी कुलकर्णी. कारण की चंद्रहास नावाने विठ्ठल हरी कुलकर्णी हे लेखन करत होते. सोबतच ते रत्नपारखी या टोपण नावाने सुद्धा लेखन करत होते, शरदचंद्र नावाने सुद्धा लेखन करत होते आणि सुहास या नावाने सुद्धा आपले लेखन करत होते. मग या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे? तर बघा, या ठिकाणी BEE दिसते, BEE आणि या ठिकाणी फक्त बी आहे. बी म्हणजे बाळकृष्ण म्हणजे बाळकृष्ण अनंत भिडे. फक्त बी असा जर उल्लेख आला असेल आणि त्याच्यापुढे जर इंग्लिशमधले फक्त बी हे अल्फाबेट असेल तर आपण आन्सर लिहायचा आहे बाळकृष्ण अनंत भिडे. आणि BEE असं ही जर बी असेल तर आन्सर आहे
हे टोपण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं. हा महत्त्वाचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला समजून सांगत आहोत. त्यानंतर बघा, बालगंधर्व असेल, छोटा गंधर्व, छोटा गंधर्व आणि गंधर्व असे 3 टोपण नावे खूप महत्त्वाचे आहे. बालगंधर्व म्हणजे कोण? नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व होते. आणि सोबतच आता छोटा गंधर्व कोण हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. गंधर्व कोण हे मी तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. चंद्रहास, रत्नपारखी, सोबतच शरदचंद्र आणि सुहास या 4ही टोपण नावाने लेखन करणारे कोण? तर विठ्ठल हरी कुलकर्णी. नेक्स्ट 5वा प्रश्न बघा. आलमगीर या टोपण नावाने कोणी लेखन केलेले आहे? म्हणजेच आलमगीर हे टोपण नाव कोणाचं आहे? आता आलमगीर म्हणजे विश्वविजेता होतं. ओके. ही एक पूर्वीच्या काळी पदवी होती मुघलांची. मात्र ते टोपण नाव कोणाचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जयवंत द्वारकानाथ दळवी आहे का? दगडू मारुती पवार आहे का? दया पवार तुम्हाला माहीत असेल. रमाकांत नागावकर सुद्धा तुम्हाला माहीतच आहे, हे गंधर्व आहे. ओके. आता बघा, आलमगीर हे टोपण नाव आहे मित्रांनो च. वी. बावडेकर. कोणाचं? च. वी. बावडेकर यांचं आलं. इतर ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे टोपण नावे माहीत होतात. ठणठणपाड किंवा ठणठणपाल हे जे टोपण नाव आहे ते आहे जयवंत द्वारकानाथ दळवी यांचं आलं. त्यानंतर दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार, त्यांचं टोपण नाव आणखी एक आहे ते म्हणजे जागल्या. आणि रमाकांत नागावकर यांचं वाला टोपण नाव आहे ते फक्त गंधर्व. लक्षात घ्या मित्रांनो, गंधर्व, बालगंधर्व आणि छोटा गंधर्व असे 3ही टोपण नावे वेगवेगळे आहे. गंधर्व, बालगंधर्व आणि एक काय तर फक्त गंधर्व. गंधर्व म्हणून रमाकांत नागावकर, बालगंधर्व म्हणून नारायण श्रीपाद राजहंस आणि बघा इथे लक्षात घ्या आपल्याला काय घ्यायचं आहे. बालगंधर्व म्हणून कोण? रामहंस, राजहंस, नारायण श्रीपाद राजहंस. गंधर्व कोण? रमाकांत नागावकर. आणि एक येते छोटा गंधर्व. छोटा गंधर्व कोण? तर गोरे. तुम्हाला पुढे माहीत असेल. बघा, चारुदास सागर या टोपण नावाने कोणी लेखन केलेले आहे? कोणी? चारुदास सागर या नावाने. मग ते दिनकर गंगाधर केळकर आहे का? कोण आहे बरं दिनकर गंगाधर केळकर? तर ते आहे अज्ञातवासी. कोण आहे? अज्ञातवासी आहे दिनकर गंगाधर केळकर. येस. त्याच्यानंतर नची केळकर असं विचारले जाते. नची केळकर. नची केळकर हे साहित्य सम्राट या नावाने लेखन करत होते. साहित्य सम्राट. आणि एक आहे न वा केळकर. न वा केळकर म्हणजेच कोण? तर मुला फुलांची कवी. कोणाचे? मुला फुलांची कवी. बरोबर. हे थोडंसं शॉर्टकटमधली तुम्ही. आता सौदागर नागनाथ गोरे कोण? तर सौदागर नागनाथ गोरे याचं आन्सर तुम्हाला सांगतो की ते आहे दिनकर दत्तात्रय भोसले. दिनकर दत्तात्रय भोसले हे चारुदास सागर या टोपण नावाने आपले विपुल लेखन करत होते. सौदागर नागनाथ गोरे हे कोण आहे? छोटा गंधर्व. बघा या ठिकाणी आणखी तुम्हाला एकदा सांगतो की बालगंधर्व कोण? तर राजहंस. बालगंधर्व कोण? तर राजहंस म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व. फक्त गंधर्व कोण? तर रमाकांत नागावकर. आणि छोटा गंधर्व कोण? तर सौदागर नागनाथ गोरे. हा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर, नची केळकर साहित्य सम्राट आणि नवा केळकर मुला फुलांची कवी. शंकर केशव कानेटकर हे गिरीश या नावाने या टोपण नावाने आपले विपुल लेखन करत होते. हे 6च प्रश्न मी या ठिकाणी घेतले. मात्र 25 प्रश्नांची तुम्हाला टेस्ट मिळेल. 25 प्रश्नांची टेस्ट मिळेल आणि त्या 25 प्रश्नांमध्ये इतर वेगवेगळे असे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे पण जे ऐकलेलेच नाही ते सर्व टोपण नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या टेस्टमध्ये टाकलेच जाईल. त्याच्यानंतर पुन्हा 25 प्रश्नांची टेस्ट आपण शेवटी एक्सप्लेन करूया. बघा हे सर्व टोपण नावे आहे. दूत कोण आहे? गदिमा कोण आहे? लीला कोणाला म्हटलं? लीला हे टोपण नाव कोणाचं? नाथ माधव कोणाचं? सत्यान्वेषी कोणाचं? म्हणजे हे 4 जे टोपण नाव आहे एकाच व्यक्तीचे आहे. अंतर्भेदी, करिश्मा, फरिश्ता आणि सत्यान्वेदी. कारण की
काही जे लेखक होते, काही जे कवी होते, फक्त एकाच टोपण नावाने लेखन करत नव्हते. काहींना टोपण नाव बहाल झालेलं होतं. काहींनी स्वतः टोपण नाव देऊन लेखन केलेलं होतं. बघा, टिचकी बहादर किंवा दस्तूर खुद्द हे एकाच साहित्यिकांचे टोपण नाव आहे. बापू कोण, कलंदर कोण, दक्षकर्ण कोण, शेषन कार्तिक कोण, आकाशानंद कोण, दमयंती सर पटवार कोण, बाया कर्वे कोण, संजीव हे टोपण नाव कोणाचं, सहकारी कृष्ण कोणाचं, पंतोजी कोणाचं, पतित पावन दास हे टोपण नाव कोणाचं, रस गंगाधर कोणाचं, दुर्गा तनय हे कोणाचं, लीला या नावाने कोण टोपण नावाने कोण लेखन करत होते, कुंभोजकर किंवा वेतिपात कोणाचं टोपण नाव आहे, गदिमा, साधुदास, दूत, ओजे पर्व, अमरेंद्र दत्त कोण, माधवा सूत कोण, दादूमिया या नावाने कोण लेखन करत होते, लक्ष्मी नंदन कोण, त्याच्यानंतर नाथ माधव कोण, माधवसूत, नाथ माधव, माधव ज्युलियन, असे तुम्ही हे 3 नावं कंपॅरिझनमध्ये घेऊ शकता. बब्रुवान, रुद्र, कंठावार कोण, अंतर्वेदी, करिश्मा, फरिश्ता आणि सत्यान्वेदी कोण, अनामिक किंवा आत्मानंद हे टोपण नाव कोणाचं, नागेश हे टोपण नाव कोणाचं, राजा ठाकरे हे टोपण नाव कोणाचं. सोबतच आणखी बघा या ठिकाणी ब्रह्मनंदा श्रमस्वामी हे टोपण नाव कोणाचं आहे, साखरे बुवा कोण, साखरे बाबा आपण बघितलेला, साखरे बुवा कोण, जाती हृदय कोण, नायक सूत कोण, शांताग्रज, गोविंद सूत कोण. बघा, नायक सूत, विनायक सूत आहे, हे काय विनायक सूत आहे, त्यातला हे झाला. विनायक सूत कोण, शांताग्रज कोण, आपल्याला कुसुमाग्रज माहीत आहे, शांताग्रज माहीत पाहिजे. गोविंद सूत कोण, सदाराम कोण, पांडुरंग शर्मा कोण, आपल्याला राम गणेश गडकरी माहीत आहे, परंतु फटकरी हे कोण, पुष्पदंत कोण, शाहीर प्रभाकर कोण, भाऊ पाध्ये हे कोणाचं नाव आहे, ब्रिटिश नंदी यांना हे टोपण नाव कोणाचं, द्विरेफ हे टोपण नाव कोणाचं, रमाकांत या टोपण नावाने कोण लेखन करत होते, श्रीधर, संप्रस्त कोण, स्वामी सच्चिदानंद हे टोपण नाव कोणाचं, नीरद हे टोपण नाव कोणाचं, माधव परदेशी कोण, माधवानुज माहीत आहे आपल्याला, माधव जुलेन माहीत आहे, माधव परदेशी कोण, बंधू माधव कोण, विभावरी शिरूरकर या नावाने कोण लेखन करत होते, त्यांचं दुसरं नाव कोणतं, गोविंद शर्मा कोण, कृष्णाबाई मुक्ताबाई कोण, सुमेध वडवाला, सृष्टी लावण्य, अमर शेख, धुंडीराज हे कोणाचं नाव आहे. त्याच्यानंतर हरिविवेक हे टोपण नाव कोणाचं आहे, रघुनाथ पंडित कोण, कुमार रघुवीर कोण, हरिमाधव समर्थ कोण. त्यानंतर आनंद घनराम हे टोपण नाव कोणाचं हे महत्त्वाचं आहे. धनुर्धारी हे टोपण नाव महत्त्वाचं आहे. निशिगंध हे पण टोपण नाव महत्त्वाचं आहे. सोबतच निशिगंधा हे सुद्धा टोपण नाव महत्त्वाचं आहे. लता जिंतूरकर यांचं मूळ नाव काय, लक्ष्मीकांत यांचं मूळ नाव काय, भानुदास रोहेकर कोण, कांत कोण, रमाकांत वेगळे आहे, कांत वेगळे आहे. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. केयूरक हे नाव कोणाचं, ज्ञानबा कोणाचं, विनोबा कोणाचं, आनंद या नावाने कोणी लेखन केलं, बाबुलनाथ हे कोणाचं, वसंत बापट या नावाने कोण लेखन करत होते, विष्णूबाबा ब्रह्मचारी, पिनाकी असेल, भ्रमर असेल किंवा शंकर असेल, ह्या 3 नावाने कोण टोपण नावाने कोण लेखन करत होते, चंद्रशेखर किंवा चंद्रिका या 2 टोपण नावाने कोण लेखन करत होते, गोविंद पौत्र कोण, गोविंदाग्रज माहीत आहे आपल्याला, परंतु गोविंद पौत्र हे कोणाचं नाव आहे, मुसाफिर या नावाने कोण लेखन करत होते, कुमुद या नावाने कोण लेखन करत होते, जीवन कोण, हुमानकार कोण, सलील आदर्श कोण, सानिया या नावाने कोणत्या कवयित्री किंवा लेखिका ह्या लेखन करत होत्या, आणि तुकाराम शेंदाणे कोण आहे. बघा, तुकाराम शेंदाणे कोण आहे. अशा पद्धतीने आपण बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे. शेवटी फक्त आपण काय लक्षात घेतले तर हे टोपण नावं सांगितलेले आहे. ही टोपण नावे कोणाची आहे ते तुम्ही शोध घ्या, विकिपीडियावरून जा, इकडे जा, तिकडे जा, मग ते नॉलेज तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्याच्यावर मात्र मी 25 प्रश्न तुम्हाला देतो. हे जे मी आता तुम्हाला हे दाखवत आहोत याच्यावर मी पुन्हा 25 प्रश्न देतो. म्हणजे 6 प्रश्न तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेच आहे, सोबतच आणखी 19 प्रश्न तुम्हाला मी त्या ठिकाणी टेस्टमध्ये देणार आहोत. टेस्ट हवी असल्यास 7709119501 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आतापर्यंत मी बऱ्याच विद्यार्थ्यांना 10 टेस्ट ह्या फ्री दिलेल्या आहे. किती मार्क्सच्या, 25 मार्क्सच्या. 10पेक्षा जास्तही टेस्ट मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. सो
कॉन्टॅक्ट मी. जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा काय करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न खूपच महत्त्वाचा होता या ठिकाणी, बरोबर की नाही. पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा होता. यावर बरेच जणांनी हे केलेलं होतं की बा याचं नाव काय, त्याचं नाव काय, त्याचं नाव काय. परंतु कसं असते, सर्वच टोपण नावे या ठिकाणी विचारले जाणे शक्य नसते. म्हणून प्रत्येक शिफ्टला कोणतं ना कोणतं महत्त्वाचं टोपण नाव ते घेतलेलं असते. साखरे बाबा हे टोपण नाव त्यांनी पहिल्याच शिफ्टला विचारलं. गोल्या घुबडसुद्धा त्यांनी पहिल्याच शिफ्टला विचारलं. मित्रांनो, जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितपणे लाईक करा. कारण की माझं चॅनल आहे मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगचं, मॅथ्स अँड रिझनिंगचं. परंतु मला या मराठीमध्ये आवड असल्याकारणाने मी बाकीचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो. ओके. गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला नॉलेज या माझ्या चॅनलवर मिळणारच आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू अगेन, प्लीज subscribe my channel, share my channel and like my video. Thanks for watching my video.